नमस्कार, मी सुरदा. मुंबई 24 विशेष वृत्तात आपलं स्वागत. नवी मुंबईच्या सीबीडी बेलापूर इथं देशातील पहिल्या पालिका हरित मुख्यालयाची निर्मिती झाली आहे. या हरित मुख्यालयाबाबत अधिक जाणून घेऊयात या वृत्ताद्वारे. नवी मुंबईच्या सौंदर्यीकरणात आता अजून भर पडली आहे. नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर सेक्टर 15 इथं नवी मुंबई महापालिकेचे आधुनिक आणि देशातील पहिले पर्यावरणपूरक मुख्यालय साकारलंय. सुमारे 3,58,000 स्क्वेअर फूट जागेच्या क्षेत्रफळात मुख्यालयाची ही इमारत डौलाने उभी राहिली आहे. पालिकेने या भव्य 5 मजली मुख्यालयाकरता सुमारे 160 कोटी रुपयांचा निधी खर्च केलाय. या इमारतीभोवती 13 रेन हार्वेस्टिंग पीट बनवण्यात आले आहेत. त्याद्वारे पावसाळ्यात वाया जाणाऱ्या पाण्याची साठवणूक केली जाणार आहे. तसंच मुख्यालय इमारतीच्या छतावर रिफ्लेक्टिव्ह टाइल्स बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सभोवतालचं तापमान नियंत्रित राखले जाणार आहे. या मुख्यालयातील अनेक बाबींची नोंद ही लिम्का बुकमध्ये होणार आहे. इमारतीच्या उंचावर शेवटच्या टोकाला असलेला भव्य डोम हा देखील रेकॉर्डमध्ये नोंदवला जाणार आहे. या इमारतीला ड्राय क्लाडिंग करण्यात आलं असल्यामुळे वारंवार इमारतीला प्लास्टर करण्याचा प्रशासनाचा खर्च टळणार आहे. या मुख्यालयाच्या आवारात उभारला जाणारा 225 फूट उंचीवरील राष्ट्रध्वज हा देखील देशातील सर्वाधिक उंचीचा ठरणार आहे, ज्याची नोंद लिम्का रेकॉर्डमध्ये घेतली जाणार आहे. या मुख्यालयाच्या निर्मितीमध्ये खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या संकल्पनेनुसार अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि कल्पक बाबी साकारल्या आहेत. सर्वाधिक उंचीचा ध्वज उभारण्याची ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. विशेषत्वाने या उंच ध्वजामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवले जाणार असून त्याद्वारे संपूर्ण मुख्यालय परिसरातील हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे. पालिकेचे हे मुख्यालय पर्यावरणपूरक बाबींनी परिपूर्ण असल्यानं देशातील पहिले हरित मुख्यालय म्हणून हे मुख्यालय लौकिकास प्राप्त होणार आहे. या हरित मुख्यालयाबाबत खासदार डॉक्टर संजीव नाईकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांनी. मुंबई ही महाराष्ट्रातील एक चौथी महानगरपालिका आहे. ती मानचिन्ह आहे. त्या महानगरपालिकेची हिची एक भव्य अशी वास्तू तयार करण्यात आली आहे. तिचा उद्या लोकार्पण सोहळा आहे. यासंबंधी बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार साहेब आहेत. सर, काय सांगाल, उद्या जी वास्तू तयार करण्यात येणार आहे तिचं काय वैशिष्ट्य आहे? तुम्ही जे सांगितलं की देशातली चौथी वास्तू आहे, महाराष्ट्रातली चौथी वास्तू आहे, निश्चित चौथी महापालिका आहे. मला वाटतं आजच्या घडीला ही पहिली महापालिका आहे. कारण ज्या काय वास्तू बनल्यात ना ते त्यांच्या वेळेमध्ये बनल्या आणि त्या निश्चितपणे चांगल्या. म्हणजे मुंबईची महापालिका ही एक सर्वोत्कृष्ट नमुना आहे. मग तिचं तोडच होऊ शकत नाही. परंतु ती त्या वेळेतली त्या वेळेच्या चांगल्याच होत्या. परंतु माझा दावा आहे की आजच्या घडीला महाराष्ट्र सोडून द्यावं, देशातली एकमेव महापालिका आहे. एवढी मोठी वास्तू बनलेली कुठेही नाही आहे. तुम्ही मला दाखवा की कुठल्या महापालिकेची एवढी मोठी वास्तू आज बनलेली आहे, कुठेही नाही. त्या महापालिका बनल्या 100 वर्षापूर्वी. आजच्या या शतकामध्ये एकही महापालिका अशी बनली नाही आणि मला वाटत नाही की पुढे कधी बनेल. कारण ज्या पद्धतीत ही बनलेली आहे आज निश्चितपणे ही नुसती नवी मुंबई नाही, महाराष्ट्र नाही तर देशाला ललांभूत ठरेल, देशाला अभिमान वाटेल अशी ही महापालिका बनलेली आहे. कारण ही एकमेव महापालिका आहे की जिच्या समोर 225 फुटाचा देशातला सर्वात उंच झेंडा हा कुठल्याही महापालिकेच्या समोर नाही, देशातल्या नाही कुठल्या महापालिकेसमोर. तर मला वाटतं हे असं कुठेही नाही आहे आणि म्हणून माझ्यासारख्या या देशभक्त नागरिकाला अभिमान वाटतो, ऊर भरून येतो आमचं या ठिकाणी की एक चांगलं सुंदर असं दृश्य बघायला मिळतं. मी तमाम नवी मुंबईच्या जनतेला सांगेन की या गोष्टीचं आपण अभिमान बाळगणार आहोत आणि निश्चितपणे हे करण्यासाठी माननीय पालकमंत्री गणेशजी नाईक साहेबांचं एक पाठिंबा होता. त्यांनी या ठिकाणी प्रोत्साहन दिलं. मी असेन, महापौर आमदार संदीप नाईक असतील, महापौर सागर नाईक असतील, सन्माननीय सर्वपक्षीय नगरसेवक असतील, माननीय आयुक्त, आतापर्यंत झालेले मान्य आयुक्त, आतापर्यंतचे झालेले आताचे आयुक्त, सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी, कॉन्ट्रॅक्टर सर्वांनी याच्यामध्ये सहभाग केला आणि म्हणून एक मोठी वास्तू आज आपल्याला बघायला मिळते. निश्चितपणे उद्या या गोष्टीचं अनावरण होणार आहे. मला वाटतं सर्वच देशभक्त लोकांना अभिमान वाटेल असं या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. सर, अशी सुसज्ज अशी ही वास्तू तयार होते, त्याचं व्यवस्थापन आतलं कसं असणार आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? सभागृहाचं व्यवस्थापन त्याच्याबद्दल? निश्चितपणे ही वास्तू बनलेली आहे पुढचे 200 वर्ष
ही वास्तू टिकली पाहिजे, चालली पाहिजे, इथून देशाच्या आणि या नवी मुंबई जनतेची सेवा केली पाहिजे, अशी एक कल्पना या ठिकाणी त्यावेळेस मी मांडली होती. 200 वर्ष या बिल्डिंगला काही होणार नाही आहे. 200 वर्ष ही बिल्डिंग लोकांना सेवा देणार आहे. या नवी मुंबईच्या प्रत्येक घडामोडीला ऐतिहासिक त्या ठिकाणी दाखला देणारी ही बिल्डिंग ठरणार आहे. सुरक्षा ही आजच्या घडीला सर्वात महत्त्वाची आहे. म्हणून इथे येणारा प्रत्येक माणूस हा विजिलन्समध्ये असणार आहे. तो किती वाजता कुठे गेला, तो आतमध्ये आल्यापासून शेवटी जाईपर्यंत तो कुठे कुठे गेला त्याचा एक लॉक तयार होणार आहे, ऑटोमॅटिक लॉक तयार होणार आहे. आणि तो कुठेही भलते ठिकाणी जाऊ शकणार नाही आहे. एखाद्या इथल्या नागरिकाला मान्य आयुक्तांना भेटायचं असेल, मान्य महापौरांना भेटायचं असेल, तर त्याला सांगायला लागेल की मान्य महापौरांच्याकडे मला जायचं आहे, मान्य आयुक्तांच्याकडे जायचं आहे. तर अशा वेळेस शिस्त असली पाहिजे. कोण कुठल्याही ठिकाणी जाणार नाही. तो मान्य महापौरांना भेटणार तर मान्य महापौरांना, मान्य आयुक्तांना मान्य. समजा जर त्यांना वाटलं की नाही मला या ठिकाणी एक अचानक काम लागलं आहे, मला इंजिनियरला भेटायचं आहे, तर तिथे डेस्कवर जावं लागेल, तिथे एंट्री करावी लागेल, त्याचं एक्सेस कोड करावं लागेल, मग तिथून तो पुन्हा त्याला पाहिजे तिथे जाऊ शकतो. पण असं कोणी कुठेही जाऊ शकत. ज्याचं काम जिथे असेल तीच शिस्त आहे की ज्यांना इथे काम असेल त्यांनीच इथे यावं, काम करावं. अन्यथा उगाचच इथे बेशिस्तपणा नसतो, कोणच आपला आला आहे बसला आहे असं होणार नाही. एक शिस्तप्रिय अशी महापालिकेची रचना त्या ठिकाणी तयार केली आहे. याच्या आतमध्येच एक एम्पी थिएटर आहे. एक वेगळी संकल्पना याच्यामध्ये आहे की जेव्हा आपले जे अधिकारी असतील किंवा कुठलेही महापालिके संबंधित असेल, त्याचा फेअरवेल असेल, त्याचं स्वागत असेल, त्याचा सत्कार समारंभ असेल, त्याला एखादा अवॉर्ड मिळाला असेल, तर 200-300 लोक बसतील असं एम्पी थिएटर आहे आतमध्ये. त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचे असं कुठेही देशामध्ये महापालिकेत नाही. त्याच पद्धतीनं तुम्ही जर याचा ॲम्बियन्स बघितला तर ही महापालिकाची इमारतीचा ढाचा आहे हा बेसिकली इंग्लंडमध्ये एका चांगल्या उत्कृष्ट अशा आर्किटेक्टची सहकार्य घेतलं. जर्मनीची टेक्नॉलॉजीचं संदर्भामध्ये घेऊन ही इमारत बनलेली आहे. आणि ही मूळ इमारत वरचा जो भाग बघाल तर हा या ठिकाणी राष्ट्रपती भवनाचा स्वरूप आहे. आणि बाजूची जर बिल्डिंग बघाल तर ही पार्लमेंटची या ठिकाणी एक प्रतिकृती. आणि म्हणून राष्ट्रपती भवन आणि पार्लमेंट असं दोघांचं एकत्रीकरण करून आणि ग्लास म्हणजे 19व्या शतक आणि 21व्या शतकाचं एकत्रीकरण करण्याचं या ठिकाणी प्रयत्न आम्ही निश्चित केलेला आहे. मला वाटतं या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी आहोत ही इमारत सर्व जनतेला खुली असणार आहे. कोणीही या इमारतीमध्ये येऊ शकतो नागरिक. आणि या जनतेला ही वरची डेक आहे ना, हे विविंग डेक आहे. इथून ह्याचा वरती जो डोम आहे 3 रेकॉर्ड मिळणार आहेत. एक सर्वात मोठा डोम, कुठल्याही प्रकारचा याला मध्ये कॉलम नसलेला डोम, आणि हा सर्वात उंच झेंडा. असे 3 नॅशनल रेकॉर्ड ही बिल्डिंग करते आहे. आणि मला वाटतं वरती जो डोम आहे या डोममध्ये आमचा सूचना अशी आम्ही केलेली आहे की या नवी मुंबई शहराचं एक म्युझियम असावं की हे नवी मुंबई शहर सुरुवात कसं झालं, उदय कसं झाला, इथले स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, आगरी, कोळी समाजाची लोक यांनी कसं यांचं योगदान आहे. आणि त्याच्यानंतर सर्व हिंदू, मुसलमान, शीख, दलित, जैन, ख्रिश्चन या प्रत्येक शहरातल्या नागरिकाचं या शहरासाठी काय योगदान आहे, आत्ता आलेले अन्य सर्व देशाचे नागरिकांचं या शहरासाठी काय योगदान आहे, आजपर्यंतचा इतिहास तिथे दाखवला जाईल. आणि जसं जसं इतिहास घडत जाईल तसं त्याच्यामध्ये त्याचं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळेल. आणि म्हणून उत्कृष्ट असं म्युझियमसुद्धा वरती होणार. आणि मला वाटतं ही एक अशी लोकेशन पण असं आहे की लवकरच होणारा एअरपोर्ट या ठिकाणी जवळ आहे. आणि त्याच्यामुळे इथे येणारा प्रत्येक परदेशी पाहुणा, इथे येणारा प्रत्येक देशातला पाहुणा, आपला देशाचा नागरिक ही बिल्डिंग ह्या भागामध्ये आणि इथे आम्ही हा एरिया जो आहे तुम्ही बघाल की आसपासच्या परिसरामध्ये एकही बिल्डिंग तुम्हाला दिसत नाही. या ठिकाणी ही एक स्वतःची ओळख असेल, हे एकमेव असं. आणि हा आम्ही एक पिकनिक पॉईंटच समजा ना तुम्ही. इथे बसायला संध्याकाळी एक लहानसं म्युझिक बँड आणि लोक चहा कॉफी घेत या बिल्डिंगच्या बाजूच्या आवारामध्ये बसतील. अशा पद्धतीने लोक आल्या शांतपणे बसतात. म्हणजे लोकांना ही जागा एक असं शांततामय संध्याकाळी बसण्याची जागा या ठिकाणी तयार होणार आहे. तर दुसराच एक प्रश्न की नवी मुंबईचा जो उद्धार झाला, नवी मुंबईच्या उद्धारामध्ये गणेश नाईक असोत साहेब किंवा तुम्ही साहेब असोत, सगळ्यांचा मोलाचा वाटा आहे. त्याच्यामध्ये ही एक भर पडते. त्याच्याबद्दल काय सांगाल? निश्चितपणे माननीय गणेशजी नाईक साहेबांनी तर या शहरासाठी काय केलेलं आहे मी बोलणं उचित नाही, परंतु जे काय आहे ते तुमच्या समोर आहे. आज हे एकमेव शहर आहे की या शहरामध्ये उत्कृष्ट प्लान शहर बनलेलं आहे. हे एकमेव शहर आहे की ज्या ठिकाणी लोकांच्या आणि सर्वात महत्त्वाचं काय आहे, बिल्डिंग बनणार सर्व धार्मिक भावना आहे ना, राष्ट्रीय एकात्मता आहे, सर्व जात धर्म पंथ आणि शांतता
प्रत्येक शहराला, प्रत्येक घराला शांतता लागते. भांडण, वाद विवाद, मोर्चे, भांडणं हे नको असतं कुठल्याही शहरवासियाला. आज या शहरामध्ये सर्वात महत्त्वाचं काय तर शांती आहे आणि जातीय सलोखा आहे. आणि मला वाटतं त्याच्यापेक्षा मोठी जगामध्ये काही दुष्ट असणं हे नाईक साहेबांनी जपलेलं आहे. आणि तेच आमच्या पिढीला सुद्धा त्यांनी तेच सांगितलं आणि पुढच्या पिढीलाही तेच आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांनी इथे आता नवी मुंबई एअरपोर्ट बनणार आहे. हा आपल्या बाजूलाच एअरपोर्ट बनणार आहे. आज एक्झिबिशन सेंटर बनणार आहे. या इमारतीच्या समोर सागर संगम रेल्वे स्टेशन बनणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट ही एक स्वतःची ओळख पटवून देणारा, स्वतःची ओळख असणारीच वास्तू या शहरामध्ये नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली बनलेली आहे. मग याच्यामध्ये आमदार संदीप नाईक असतील, महापौर सागर नाईक असतील, सर्व सन्माननीय नगरसेवक असतील, सर्व पक्षीय लोक असतील, सर्वांनी योगदान दे. बघा, या ठिकाणी आम्ही कधीच बोललेलो नाही की हे फक्त आमचंच आहे, माझंच आहे. हे आमचं नाही, हे आपलं आहे, आपल्या सर्वांचं. ही भूमिका दादाने ठेवलेली आहे. विरोधक असतो तर शेवटी विरोधकाला त्याचा अधिकार लोकशाहीमध्ये दिलाच पाहिजे, त्याला मिळाला पाहिजे. आणि म्हणून आम्ही या मताचे आहोत की या शहराची एक चांगली वास्तू बनलेली आहे. तसंच चांगलं कामसुद्धा भविष्यामध्ये घडणार आहे. आणि म्हणून आपण सर्व या ऐतिहासिक क्षणाला साक्षीदार राहणार आहोत. सर, एक शेवटचा प्रश्न. उद्या याचा लोकार्पण सोहळा होतोय. विरोधकच्या अशा भावना आहेत की जी निवडणूक आहे ती डोळ्यासमोर ठेवून अशा उद्घाटन सरकार करत असतं सारखं. तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मला वाटतं ही इमारत आज बनत नाही आहे. मागची 5 वर्ष झाली इमारत बनते. आणि हे काही स्ट्रक्चर एका दिवसात बनलेलं नाही आहे. मागचे 1 वर्षभर याचा अंतिम याला मुलामा देण्याचं काम मागची 1 वर्ष आहे. कोण जातं? माझं म्हणणं आहे की माझी विरोधकांना विनंती आहे की राजकारण जरूर आपण करा, परंतु या ठिकाणी एक चांगली इमारत झालेली आहे. विरोध जरूर करा आणि सभागृहातून विरोध करा. माझं म्हणणं आहे या बिल्डिंगमध्ये जा. ते सभागृह देशाचं जसं पार्लमेंट आहे, राज्याचं जसं विधानसभा आहे, तसं हे सभागृह लोकशाहीचं मोठं प्रतीक आहे. त्या सभागृहात जाऊन तुम्ही या जनतेसाठी मागणी करा, भांडा, तुमचा अधिकार आहे लोकशाहीचा, आणि मग सभागृहात जा. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की या तुमचं स्वागत आहे. आपण लोकशाही प्रक्रियेने आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकांचं काम करू. सर, धन्यवाद आमच्यासोबत बोलल्याबद्दल. मुंबई 24च्या विशेष वृत्तात वेळ झाली इथेच थांबायची. आपण पाहत रहा मुंबई 24. नमस्कार.